हॅलो एव्हरीवन, मी आहे निवेदिता। आज आहे आषाढी एकादशी। त्यासाठी आधी मी छान घर आवरून घेतलं आणि मी आले आमचं हे छोटंसं अंगण साफ करायला। अंगण मस्त झाडून पुसून घेतलं आणि त्यानंतर मी पण मस्त आंघोळ करून घेतली। आज खूप दिवसांनी मी असा हा दुधाचा चहा बनवत होते, पण माहीत नाही तो आता कसा बनला आहे। इथे मी माझ्या भावाला चहा द्यायला आले तर पाहिलं बाहेर मस्त ऊन पडलं होतं आणि हे असं ऊन बघून आपल्या बायकांच्या मनात एकच विचार येतो की चला आज छान कपडे सुकतील। इथे मी रांगोळीच्या रेडीमेड पॅचमध्ये रांगोळी भरून घेतली, कारण बाहेर रांगोळी काढायला म्हणावी तशी मोठी जागा नाही, म्हणून हा असा जुगाड। त्यानंतर आले मी देवपूजा करायला। माझ्याकडे विठ्ठलाची मूर्ती नाही, म्हणून मी आज कृष्णाची अशी छान पूजा करून घेतली। मस्त नाश्ता करून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो, तर नेहमीप्रमाणे रस्त्यावर ट्रॅफिक। कसेबसे आम्ही पोचलो आमच्या इच्छित स्थळी। तर इथे बाप लेकीचं फोटोशूट सुरू होतं। मग पेटपूजा करून आम्ही घरी आलो। थोडा वेळ आराम करून आमच्या छोट्या रुक्मिणीला मी आणि तिची मामी तयार करत होतो। तेवढ्यात आमच्या सोसायटीची दिंडी पण सुरू झाली होती। मग आवरून आम्ही पण छान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, क्रिशाचं छान फोटोशूट केलं आणि संध्याकाळी संस्कार वर्गाच्या मुलांची दिंडी होती। त्यानंतर त्यांनी छान पसायदान म्हटले। तर असा गेला आमचा एकादशीचा दिवस, थोडा धावपळीचा पण भक्तिमय वातावरणात। तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय, टेक केअर।